याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातो मुनीन्द्रो, समागत तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगकारो प्रथम नमन, 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 पांडुरंगकारो प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुजे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, 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 मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संताचा, मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा। सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू, वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण आसावे जवळी, हे निवृत्तीनाथा, तव चरणी ठेवीन माथा, बुद्धी द्यावी बालका, वर्णेल तुमचे गुण,
अंतर्ज्ञानी लाविले जयांचे ध्यान प्रसन्न व्हावे श्रोतेजन ऐशी मती द्या बालका घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा 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 दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता आइए हनुमंत विराजिए 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 पधारिए अंजनी कुमार पधारिए अंजनी कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोडवावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या प्राप्तस्थळी प्राप्तप्रसंगी या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे आणि आजच्या या अभंगामध्ये तुकोबरायांनी आपल्या जीवनाचा एक तेजस्वी आणि सुंदर प्रवास प्रकट केला. विठ्ठल विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे आणि 4 चरणाच्या अभंगामध्ये 4ही चरणाचा भाव मात्र वेगवेगळा आहे. अभंगाचं पहिलं चरण याजसाठी केला होता अट्टहास. तुकोबराय म्हणतात मी अट्टहास केला बाबा. कशाकरिता केला? माझा शेवटचा दिवस गोड व्हावा.
बस माझा शेवटचा दिवस गोड होण्याकरता प्रयत्न केले, अट्टहास केला, परंतु ऐका, शेवटचा दिवस कशाला म्हणावा, त्याचं स्वरूप काय? त्याचं स्वरूप दुसऱ्या चरणात काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. बाबा, जी धाव लागलेली होती का अंतकरणामध्ये, मनाचा वेग थांबला गेला, चित्ताची अस्थिरता स्थिर झाली बाबा, आणि चिंतामुक्त माझं जीवन झालंय. ही त्याची फलश्रुती. कशानं साध्य झालं हे सर्व? तुकोबराय म्हणतात सर्वात सोपं साधन केलं बाबा. कौतुक वाटतंय मला त्याचं, कौतुक वाटे झाली या वेचाचे. काय केलं? नाम मंगळाचे तेने गुणे. फक्त त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं बाबा, त्याची फलश्रुती काय झाली? शेवटचा दिवस गोड झाला. बस आता निश्चिंत झालो. अरे बाबा, इतकंच नाही, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी, आता मुक्तीच आमची दाशी झाली. पुन्हा धावायचं काय कार्य बाकी राहिलं? आता दिवस चारी खेळी मिळे. बस जिकडं बघावं तिकडं आनंदाची सृष्टी झाली बाबा. आता कशामुळं झाली? नामस्मरणामुळे झाली. काय घडलं? निश्चिंत पावलं. हेच त्याचा अर्थ आमचा शेवटचा दिवस गोड झाला. विठ्ठल असा सरळ भाव तुम्हा सर्व मायबापांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. या ठिकाणी आपण सर्वजण काय निमित्तानं जमलेलं आहात सर्वांना ज्ञात आहे. आपल्या सर्वांचे लाडके असलेले याच शिंदेवाडी परिसरातील आमचे आजोबा, तसेच राजेंद्र भीमराव बाबा खाडे यांचे वडील भीमराव बाबा सावळेराम खाडे, बाबांना जाऊन या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं. आणि या ठिकाणी 1 वर्षपूर्तीच्या श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी सेवा करण्याचा योग. विठ्ठल तसा विचार केला तर ह्या शिंदेवाडी ह्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामधील दिग्गज कीर्तनकार इथे येऊन सेवा करून जातात. आणि अशा क्षेत्रामध्ये, अशा गावामध्ये माझ्यासारख्याचं कीर्तन म्हणजे भर उन्हात बॅटरी लावल्यासारखं आहे का नाही? पण तरी बाबांची इच्छा होती, त्यांची इच्छा होती कीर्तन. नातू कीर्तन करायला लागलं म्हणजे साहजिकच त्या ठिकाणी वडील असतील, आजोबा असतील, आनंद होत असतो. त्यांच्या इच्छेकरता या ठिकाणी सेवा 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचा परिवार, मुलगा राजेंद्र भीमराव खाडे, सून मंगलाबाई राजेंद्र खाडे, 2 नंबरची सून ललिता संजय खाडे, मुलगी मथुराबाई माधव कणकुशे, प्रमिलाबाई ज्ञानदेव डमाळे, लताबाई जगन चव्हाण, असा बाबांचा परिवार. बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा. जसं बांधलेली पेंडी एकदा सुटावी आणि सुटल्याच्या नंतर जसं ते गवत बाजूला जाते, त्या प्रकाराने ही अवस्था या परिवारावरती झाली. या ठिकाणी जाणं तर प्रत्येकाला आहे महाराज. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जावं लागतंय. भगवंताने 2 गोष्टी आपल्या ताब्यात दिल्या नाही. क्रमांक 1, कुठे जन्माला यायचं, कोण्या कुळात जन्माला यायचं, कधी जन्माला यायचं, इतकं भगवंताने आपल्या हातात दिलं नाही. आणि कोण्या दिवशी या जगाचा निरोप घ्यायचा आहे आपल्या ताब्यात नाही. पण ऐका, जन्माला येणं जरी आपल्या हातात नसेल, मृत्यू जरी आपल्या हातात नसेल, पण या दोघांच्या मध्ये जीवन असतंय. ते जीवन जगायचं कसं एवढं मात्र आपल्या हातात आहे. विठ्ठल बाबा वारीक होते.
भजनाची आवड होती बाबांना. भजन, पंढरपूरची वारी असेल, त्र्यंबकरायाची वारी असेल, नाथबाबाची वारी असेल, वारीची आवड होती, भजनाची आवड होती. बाबांचा एक नियम होता, संध्याकाळी रोज हरिपाठ घ्यायची, रोज हरिपाठ घ्यायचे. शरीर पडलं ना बाबा त्यावेळेस सुद्धा हरिपाठ मुखात चालू होता. आयुष्यभर गेलेली साधना शेवटला कामाला येत असते. मनुष्याच्या शेवटच्या क्षणाला नामस्मरण येण्याकरता आयुष्यभर नामस्मरण करावं लागतं. बघा, हरिपाठातला पहिल्याचा अभंग सांगतोय, देवाची द्वारी उभा क्षण भरी. तो देवाच्या द्वारात उभं राहण्याचा क्षण येण्याकरता हरिपाठाचा ज्ञानोबराचा शेवटचा अभंग पहा. रिकामार्ध गडी राहू नको, रिकामार्ध गडी राहू नको, रिकामार्ग गडी राहू नको, रिकामार्ग गडी. सर्व सुख गोडे ताईच्या निवडे, रिकामार्ग गडे राहू नको, रिकामार्ग गडे राहू नको. सर्व सुख गोडे ताईच्या निवडे, रिकामार्ग गडी राहू नको, रिकामार्ग गडी राहू एक क्षण येण्याकरता जीवनभराचा प्रवास नामस्मरणामध्ये व्हावा लागतं. त्यावेळेस कुठंतरी शेवटच्या क्षणाला नामस्मरण येतं बाबा, सहजासहजी येत नाही. आजारी पडलं ना मग त्या ठिकाणी नामस्मरण घेतलं असं नाही होत. ऐका, बाबांच्या जाण्यानं पोकळी तर निर्माण झाली आहे, पण या ठिकाणी सर्वांना त्यातून सावरण्याची शक्ती पंढरदेश पांडुरंग परमात्मा देवो आणि बाबांना आपल्या चरणापाशी स्थान देवो अशी मी पंढरदेश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. हा खेळ नव्हे एकल्याचा मनवूने मेळविळा या न्यायाने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, या ठिकाणी विशेष करून उपस्थिती ज्यांची आहे, आपल्याच गावातील वैभव, सुंदर गायनाचार्य आणि उत्कृष्ट असे सप्ताहाचं नियोजन जे करतायत, आमच्या आदराचं स्थान, प्रेमाचं स्थान, हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय पूजनीय वाल्मिकीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. कालच त्यांचा फोन झाला, सकाळी पण फोन झाला. एखादा त्यातला आवड ज्याला आवड असते महाराज त्याला ती उत्कर्ष लागलेली असते. या न्यायाने महाराज या ठिकाणी फोन सतत करत होते. त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो. तसेच हरिभक्तीपर्यंत अरुण महाराज थोरात हेही महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सीताराम महाराज गडे हा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच मृदुंगाची सेवा देण्याकरता आदरणीय एकनाथ महाराज हंडोरे बाबाई या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच रवी महाराज हंडोरे ह्याही उपस्थित आहे. त्यात विनेकरी भास्कर महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहे. मच्छिंद्र महाराज घोटेकर हेही उपस्थित आहे. भारत महाराज खाडे, तुकाराम महाराज हंडोरे, अच्युत महाराज आणि ज्यांनी या ठिकाणी सिस्टीमची सेवा दिली असे रवी चौधरी पोहेगाव, या सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो. महाराज सिस्टीम खूप छान आहे तुमची, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे आमच्या सोबत आलेले आमच्या परिसरातील एक गायनाचार्य या क्षेत्रातील हरिभक्तीपारायण संजयजी महाराज शिंदे महाराजांना विनंती केली, त्यांनी विनंतीला मान देऊन उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आमचे परममित्र भास्करजी महाराज झोपळे महाराजांनी या ठिकाणी उपस्थिती लावली, त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. पुन्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आमच्या या ठिकाणी आदरणीय सरपंच दत्तूभाऊ भेरे ह्याही उपस्थित या ठिकाणी राहिले, त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आणि आता माझ्या सेवेला सुरुवात. विठ्ठल भगवान परमात्म्याने 84 लक्ष योनी निर्माण केल्या बाबा, 84 लक्ष योनी निर्माण केल्या.
पण या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याकरता जर कुणाला युक्तिवाद समजा त्या ठिकाणी कोण बुद्धिमान प्राणी असेल तर तो फक्त मानव आहे. इतर पशूंच्या ठिकाणी ही व्यवस्था परमात्म्याने केली. आणि काय ज्ञान नाही पोटे, आणि काय ज्ञान नाही पोटे, आणि काय ज्ञान नाही पोटे, आणि काय ज्ञान नाही पोटे. यात देई गडे देवाचे भजन, यात देई गडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही पोटे, आणि काय ज्ञान नाही पोटे. देई घरे देवाचे भजन, यात देई घरे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही पोटे, आणि काय ज्ञान नाही देवाचं भजन जर कुठं घडत असेल हे मानव देहात आहे का, इतर योनीच्या ठिकाणी ती व्यवस्था परमात्म्याने केली नाही. म्हणून हा नरदेह फार असा दुर्लभ नरदेह महाराज. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. बाबा हा नरदेह प्राप्त होण्याकरता 84 लक्ष योनी फिरत फिरत यावं मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा. एक एक कोटी फेरा, एक एक कोटी कोटी फेरा, एक एक कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. बाबा एवढा फेरा मारल्याच्या नंतर कुठंतरी नरदेह प्राप्त होतोय. आणि या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर जर आपल्याला आपला उद्धार आपलं हित जर समजत नसेल तर आपला नरदेह वाया गेला. आपला नरदेह काय झाला, वाया गेला. ऐका, जगात 3 गोष्टी सर्वात दुर्लभ सांगितल्या. एक, नरदेह मिळणं दुर्लभ आहे. 2, मुमुक्षुची भेट दुर्लभ आहे. आणि 3, संतांची संगत दुर्लभ आहे. विठ्ठल 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 नरदेह दुर्लभ आहे का, भगवत प्राप्ती करण्याचं साधन फक्त या देहात करता येते. पशु पक्ष्यांच्या ठिकाणी ती व्यवस्था नाही, म्हणून नरदेह दुर्लभ आहे. चला पुढे. 2, मुमुक्षुची भेट दुर्लभ आहे. मुमुक्षु म्हणावा कुणाला, ऐका, या मुमुक्षुचं वर्णन सांगतो महाराज, अभंगात प्रवेश करतो. कुणाला म्हणावा मुमुक्षु.
मोक्षाची तीव्र इच्छा ज्याच्या अंतकरणामध्ये, भगवत प्राप्तीची तीव्र इच्छा ज्याच्या अंतकरणामध्ये, भगवान परमात्मा सोडून दुसरं काहीही ज्याच्या चित्तामध्ये नाही, असा जर एखादा असेल तर तो मुमुक्षु. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याच्या अंतकरणामध्ये सर्वांगाने भूक लागलेली इमारत, मनुष्याच्या ठिकाणी अन्नाची भूक लागली, अन्न खाल्याच्या नंतर भूक शांत होते, पोटाची भूक शांत होते महाराज. पण भूक फक्त पोटापुरती मर्यादित नाहीये, डोळ्याची सुद्धा भूक आहे, कानाची सुद्धा भूक आहे, मनाची सुद्धा भूक आहे. तुकोबाराने एका अभंगामध्ये सर्व प्रकार सांगितला. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे मना तेथे धावगे, राहे तुका म्हणे जीवा. काय ही एक प्रकारची भूक आहे इंद्रियांची. ही सर्व भूक ज्यावेळेस एकवटेल का त्यावेळेस कुठेतरी परमात्म्याची ओढ लागेल. विठ्ठल विठ्ठल अंतकरणामध्ये तीव्र इच्छा असावी भगवंताची. ऐका मुमुक्षाची व्याख्या मी एक छोटासा दृष्टांत देतो समजावतो. कुणाला म्हणावं मुमुक्षु? मुमुक्षुची स्थिती काय? एका आश्रमामध्ये एक गुरु आणि त्यांचे हजारो शिष्य त्या आश्रमामध्ये राहायचे. ते गुरुजी रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती आपल्या त्या शिष्यांना आत्मबोध करायचे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व, श्रवण, मनन, निदध्यास, तत्वपदार्थ शोधन, शम, दम, उपरम, समाधान, तितिक्षा सर्वांचा प्रकार त्या यांच्या आपल्या शिष्यासमोर मांडायचे. हे सर्व मांडत असताना त्या ठिकाणी सर्व ते गुरुजी निघून गेल्याच्या नंतर आपापसामध्ये चर्चा करायचे. काय करायचे? का बाबा आजचा उपदेश ऐकला आणि त्यातून मला असा अनुभव आला, त्यातून मला अशी अनुभूती, मला वाटतं हे असं असेल, मला वाटतं ते असं असेल. त्या शिष्यांचा विचार चालायचा. पण त्या सर्वांमध्ये एक शिष्य असा होता, हे सर्व श्रवण करायचा पण मात्र त्याला काडी मात्र त्याच्यातलं काही समजत नव्हतं. तो फक्त पाहायचा. पण त्याला असा प्रश्न पडला, हा सर्व विचार आपले गुरु आपल्याला सांगतात, आपल्या लक्षात काय येत नाही, म्हणून त्यानं याला त्याला प्रश्न विचाराऐवजी थेट गुरुला प्रश्न विचारला. गुरुजी, तुम्ही जे उपदेश करतात, तुम्ही जो आत्मबोध करतात, ठीक आहे, सर्व श्रवण करतात, पण हे जे बाकीचे विद्यार्थी त्या तुमच्या श्रवणाचा जसा विचार मांडतात तो विचार माझ्या ठिकाणी येत नाही, काय कारण असेल? त्या गुरुजींना समजलं याला आपण सांगितलेलं समजत नाही. आणि संतांचं काम असं असतं का सहज बोलून जर कळालं नाही तर सायासाने शिकवतात. करोनी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते, करुणी सायास. सहज बोलाने येतं वापरेत, करुणी सायास शिकवेते, करुणी सायास शिकवेते. साध बोलाने येतं वापरेत, करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकवेते. त्या गुरुजींनी पाहिलं, म्हटलं शिष्याला समजत नाही का? त्या शिष्याला सांगितलं, बाळ मी जे सांगतो ते तुला समजावं असं वाटत असेल तर 1 दिवसाचा वेळ मला दे. काय म्हटलं, आज मला राजाच्या घरी पंगत आहे आणि त्या पंगतीमध्ये मला भोजनासाठी जायचंय, पण एक काम कर म्हटलं, आज मी एकटा जाणार होतो पण तुला मात्र आता सोबत घेऊन जातो. आणि बस तिथून आल्याच्या नंतर म्हटलं मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन. ठरलं. राजाच्या घरी भोजनासाठी गेले हे गुरु शिष्याची जोडी. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महालामध्ये प्रवेश केला, विचार विनिमय झाला आणि पंगती बसल्या. राजाच्या दरबारामध्ये पंगती बसल्या, सर्वांना मिष्टान्न वाढलं गेलं, भोजन वाढलं गेलं आणि बस भोजनाला सर्वांनी सुरुवात केली.
पण प्रसंग असा घडला की भोजनाला सुरुवात घडल्याच्या नंतर राजाला ते भोजन आवडलं नाही आणि राजाने अर्ध भोजन केलं आणि अर्ध टाकून दिलं. राजा भोजनाच्या त्या पंगतीमधून उठला आणि निघून गेला. त्या गुरुनं प्रश्न विचारला आपल्या शिष्याला, बाळा अन्नामध्ये काही दोष आहे का रे? हे जे पदार्थ आहे काही चुकीचे आहे का? म्हटलं नाही. राजा उठून गेला. म्हटलं राजाला भोजन पटलं नाही. हे अन्न कसं आहे? त्यावेळी त्या शिष्याने सांगितलं, गुरुजी याच्यातली जिलेबी गोड आहे, याच्यातली भाजी तिखट आहे, याच्यातली भाकर कडवट आहे गुरुजी. असे वेगवेगळे प्रकार त्या शिष्याने आपल्या गुरुजींना सांगितले. जेवण दोघांनी पण केलं. जेवण झालं, निघायची वेळ झाली. राजाला त्या ठिकाणी गुरुजींना प्रश्न केला, राजे आता मात्र आम्हाला निघायला हवं. प्रवास दूरचा आहे आणि जाता जाता वेळ होईल. माझ्या शिष्याला जर कदाचित रस्त्यामध्ये भूक लागली तर त्याच्या पोटाकरता एक मनुष्याची भूक भागेल एवढं अन्न द्या. ते अन्न राजाकडून मागून घेतलं, शिष्याच्या हातामध्ये दिलं आणि गुरु शिष्याची जोडी त्या रस्त्याने निघाली. आता ऐका, शिष्याची गुरुची जोडी निघाल्याच्या नंतर बराच अंतर काढल्याच्या नंतर पुढे एका झाडाखाली त्या कुठून तरी त्या गुरुजीला आवाज आला का कोणाकडे काही असेल तर मला द्या. 5 दिवसापासून माझ्या पोटात काही नाही. 5 दिवसापासून उपाशी आहे, कोणाकडे काही असेल तर मला द्या. असा आवाज त्या गुरुजींनी ऐकला आणि आपल्या शिष्याला म्हणलं, चल रे बाबा बघू कोण आहे. झाडाखाली बसलेला तो भिकारी पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर गुरुजींना प्रश्न विचारला, बाबा काय झालं? म्हटलं महाराज 5 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाहीये, कुणीतरी अन्न असेल तर मला द्या. त्या गुरुजीने आपल्या शिष्याला सांगितलं, बाळ एक माणसाची भूक भागेल एवढं अन्न तुझ्याजवळ आहे. आपल्याला तर गरज नाहीये, रस्त्यात भूक लागेल ठीक आहे, अंतर काटून जाऊ आपण निघून बाळ, पण याला 5 दिवसापासून भूक लागलेली आहे, ते अन्न याला देऊन टाक. त्या शिष्याने ते अन्न घेतलं आणि त्या भिकाऱ्याच्या हातात दिलं. महाराज भिकाऱ्याच्या हातामध्ये अन्न दिलं आणि जसं अन्न हातामध्ये आलं काही क्षणामध्ये भिकाऱ्याने ते अन्न खाऊन टाकलं. अन्न खाऊन टाकलं आणि मात्र मग त्या भिकाऱ्याला गुरुजींनी प्रश्न केला, बाबा सांग आता याच्यातली जिलेबी कशी होती, याच्यातली भाकर कशी होती, याच्यातली भाजी कशी होती, बाबा याची चव सांग. त्या भिकाऱ्याने त्या गुरुजीला उत्तर दिलं, ओ स्वामी, ओ गुरुजी, 5 दिवसापासून उपाशी असलेला भिकाऱ्याला तुम्ही अन्न दिलंय आणि त्यात तुम्ही मला चव विचारताय. मला भाकरीतला कडवटपणा जाणवला नाही, मला भाजीतला तिखटपणा जाणवला नाही, मला जिलेबीतला गोडपणा जाणवला नाही. जे खालं ते फक्त अमृत म्हणून खाले, याच्यातला एकही तरंग मला समजला नाही. त्या गुरुजींनी आपल्या शिष्याला उत्तर दिलं, बाबा या भिकाऱ्याची जी अवस्था आहे का, ज्या क्षणाला देवाबद्दल तुझी होईल तुला वेगळा अनुभव द्यायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. ही अवस्था मुमुक्षुची आहे. ऐका, मुमुक्षुला इच्छा पाहिजे महाराज, काय मी उद्धार पावेन, करील नारायण, आयचं सांगा तुम्ही संत जना, करा समाधान चित्ता माझे. उद्धार पावेन, कृपा करील नारायण, आईचे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्ता माझा उद्धार कधी होईल या प्रयत्नामध्ये जो असेल त्याला मुमुक्षु म्हणावं. ऐका, मुमुक्षुचा दुसरा दृष्टांत सांगतो. तुकोबाराने एका अभंगामध्ये वर्णन केलं. काय झालं, एका यात्रेकरता एक गरीब परिस्थितीमध्ये असलेली आई आपल्या लेकराला घेऊन यात्रेला गेली आणि यात्रेला जात असताना त्या लेकराला हाताशी धरलंय. त्या यात्रेच्या ठिकाणी पोहोचली महाराज आणि त्या लेकराला घेऊन पुढे चालली. परिस्थिती गरिबीची होती, लेकराचा हट्ट पुरवावा इतकी परिस्थिती त्या आईची नव्हती महाराज, पण तरी त्या यात्रेला ती माय आपल्या लेकराला घेऊन चालली. जात असताना प्रसंग असा घडला, ते लेकरू पाहायचं, त्याला काही मिष्टान्न दिसायचे, काही खेळण्या दिसायच्या, ते त्याच्याकडं पाहायचं आणि आपल्या आईला हट्ट करायचं, ए आई ग
मला हे मिष्टान्न खावंशी वाटतंय, या ठिकाणी ठेवलेले लाडू असतील, जलेबी असतील, मला खावंशी वाटतात, या खेळण्यात बसावं असं वाटतं मला आई. पण त्या आईची परिस्थिती नाही आहे. त्या लेकराची गोड समजूत घालत आई त्या लेकराला पुढे घेऊन चालली. चल बाबा, तिकडून आल्याच्या नंतर बसवते, चल बाबा, असं करत त्या लेकराला घेऊन गेली. बाबा, प्रसंग असा घडला का पुढे काही अंतर काटून गेल्याच्या नंतर एक गर्दीचा लोंढा आला आणि त्या गर्दीच्या लोंढ्यामध्ये त्या आईची आणि लेकराची ताटातूट झाली. बरंच अंतर त्या लेकरामध्ये त्या आईमध्ये पडलं महाराज. ती आई त्या लेकराच्या दिशेने पाहते, लेकरू आईच्या दिशेने पाहतं, पण दोघांनाही त्या ठिकाणी कोणी दिसेना. प्रसंग असा घडला, लेकरू बरंच अंतर बाजूला निघून गेलं महाराज. आणि ते लेकरू रडायला लागलं आणि ते रडणारं लेकरू पाहिलं. आणि त्या यात्रेमध्ये 10-5 वारकरी त्या ठिकाणी गेलेले, ते वारकऱ्यांनी ते रडणारं लेकरू पाहिलं. आणि त्या बाळाकडं पाहिल्याच्या नंतर त्या लेकराला जवळ घेतलं आणि घेतल्याच्या नंतर त्याची समजूत घालू लागले. काय बाबा, काय झालं तुला, काय पाहिजे तुला? ते लेकरू म्हणायचं, मला माझी आई दिसत नाहीये, आईला भेटायचे. त्या वारकऱ्यांनी समज घालत असताना त्या लेकराला म्हणावं, बाळा इथं मिष्टान्न आहे, जिलेबी आहे, लाडू आहे, सर्व तुला देतो, फक्त तू रडायचं बंद कर. इथं खेळणं, हे खेळणं आम्ही तुम्हाला घेऊन देतो, फक्त तू रडायचं बंद कर. आईकडं हट्ट कशा करता करत होतं? मिष्टान्न खाण्याकरता, पाळण्यात बसण्याकरता जे लेकरू आईकडं अट्टास करत होतं, आता देतायत वारकरी त्याला. पण तो म्हणतो, आता मला याच्यातलं काही नको, ये काही नको बाबा, मला फक्त माझी आई पाहिजे. चुकली या माय, 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 चुकली या माय. चुकलिया माय, बाळ हुरहुर पाहे, तैसे झाले माझ्या जीवा. देवा, जसं त्या लेकराची अवस्था झाली रे देवा, तशी माझी तुझ्याबद्दल झाली आहे. तुकोबरायाच्या अंतकरणाची स्थिती महाराज. बेटी लागी जीवा, लागली से आस, बेटी लागी जीवा, लागली से आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी रे, पाहे रात्रंदिवस वाट तुझी रे. बेटी लागे जीवा, लागली आस, बेटी लागे जीवा, लागली आस. ही अवस्था मुमुक्षुची महाराज. 2 ऐका, पहिला क्रमांक आपल्याला सांगितला, नरदेह मिळणं दुर्लभ आहे. दुसरा क्रमांक, मुमुक्षाची भेट होणं दुर्लभ आहे. ऐका, तुकोबरायाच्या जीवनामध्ये तेजस्वी प्रसंग आला, तो तुकोबरायाने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रगट केला.
याजसाठी केला होता टाचा, याजसाठी केला होता टाचा, याजसाठी केला होता टाळ्या वाजवा एकदम सुंदर. ऐका, या ठिकाणी तुकोबारायांनी वर्णन केलं काय, मी अट्टहास केला बाबा. कशा करता केला? माझा शेवटचा दिवस गोड होण्याकरता मी आयुष्यभर अट्टहास केला. काही गोष्टी प्रारब्धानं प्राप्त होतात, काही गोष्टी करता प्रयत्न करावे लागतात, काही गोष्टी करता अट्टहासच करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल किती अट्टहास करावा लागतो महाराज. मी बोलून गेलो प्रत्येक कीर्तनामध्ये, बऱ्याच वेळा बोललोय, आजही बोलणार आहे. प्रसंग तसा आहे. अट्टहास केला माझ्या तुकोबारायांनी देवाला भेटण्याचा. काय शेवटचा दिवस गोड कसा बाबा? ऐका, तुकोबारायाच्या जीवनाचा आराखडा सांगतो महाराज. तुकोबारायाचं जीवन माझ्या अवघ्या 42 वर्षाचं. ह्या 42 वयामध्ये तुकोबारायाच्या जीवनामध्ये 3 प्रकारची भूमिका घडली, आपल्या सर्वांना माहिती आहे. वयाच्या 21 वयापर्यंत तुकोबारायाचं चरित्र जर आपण पाहिलं तर वयाच्या 21व्या वयापर्यंत तुकोबारायाने संसार केला. कसा केला आपल्या लक्षात येईल. वयाच्या 21 वयापासून तर 31 वयापर्यंत तुकोबारायाचं चरित्र आपण पाहिलं तर तुकोबारायाचा साधन काळ कसा गेला आपल्या लक्षात येईल. आणि वयाच्या 31 वयापासून तर 42 वयापर्यंत तुकोबारायाचं चरित्र पाहिलं ते तुकोबारायाचं चरित्र सिद्ध अवस्थेतलं चरित्र आहे. विठ्ठल विठ्ठल संसार करणारे तुकोबाराय ते सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचलेले तुकोबाराय. याचा जीवनातला मी आराखडा एक 10 मिनिटामध्ये आपल्या समोर मांडतो. ऐका, तुकोबारायाचा संसाराला तुकोबारायाने 13व्या वर्षामध्ये सुरुवात केली. किती? 13व्या वर्षी पित्याने संसार गळा घातला जाण. 13वं वर्ष लागलं माझ्या तुकोबारायाला. वयाच्या 13व्या वर्षी वल्लोबा महाराजांनी तुकोबारायाच्या खांद्यावरती संसाराची जबाबदारी दिली. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत तुकोबारायाने संसार केला, व्यवस्थित केला महाराज. वयाच्या 17व्या वर्षामध्ये तुकोबारायाच्या जीवनामध्ये एक अघटित घटना घडली. 17व्या वर्षी तत्वता
गमोनी गेली माता पिता वडील बंधूची कांता ती अवचित निमाली. वय 17 लागलं माझ्या जगद्गुरु तुकोबारायला. 17व्या वर्षामध्ये तुकोबाराच्या जीवनात घटना घडली. आपले आई आणि आपले वडील दोघांचा मृत्यू तुकोबाराने उघड्या डोळ्याने पाहिला. आपल्या मायबाबांचा मृत्यू उघड्या डोळ्याने पाहिला. म्हणजे सुसाट वेगाने संसारामध्ये तुकोबारा निघाले होते का जागेवर थांबले गेले. विठ्ठल विठ्ठल 18वं वय लागलं तुकोबारायला. 18व्यात जाना सावजी गेला तीर्थाटना. 18वं वर्ष लागलं तुकोबारायला आणि तुकोबारायचे वडील बंधू सावजी महाराज तीर्थाटना करता निघून गेले. येण्याकरता नाही महाराज, कायमचे निघून गेले. तुकोबारायाने ही संसाराची व्यवस्था पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर निर्णय घेतला. म्हणलं आता बस, संसारामध्ये आता थांबायचं नाही. आता माझ्या भगवंताच्या भेटी करता निघून जायचं. ज्ञानेश्वरी गाथा भागवत यांचा आधार घ्यायला सुरुवात केली. अरण्यामध्ये जायला लागले, एकांतात बसायला लागले. संसारात थांबायचं नाही म्हटले. आता इतका निर्णय तुकोबारायच्या जीवनात झाला. आता येथोनी मन विटवावे, संसारातून मन विटवायचं म्हटले आता आणि भगवंताच्या भेटी करता निघायचं. आता येथोनी मन विटवावे, फक्त निर्णय झाला माझ्या तुकोबारायचा संसाराचा त्याग करायचा. ब्रह्मांडाच्या मालकाला भेटायला जायचा फक्त निर्णय झाला. पहा देवाधिदेवा काय केले. आणि मग देवाचा चमत्कार चालू झाला. काय चमत्कार केला माहित आहे? 21व्यात विपरीत काळ तुकयाशी पातला तत्काळ. अवघे निघाले दिवाळे सकळ सोय रे हासती. दुष्काळे आटीला द्रव्यलेला माल, दुष्काळे आटीला द्रव्यलेला माल. श्रीकानन करता मेरे, ओ श्रीकानन करता मेरे. दुष्काळे आटीला द्रव्यलेला माल, दुष्काळे मनामध्ये फक्त निर्णय झाला की मला संसाराला सोडायचं आणि देवाला पकडायचं. एवढाच निर्णय तुकोबारायच्या जीवनामध्ये झाला बाबा. पण देवाचं काम पहा, देवाने काय करावं. तुकोबारायचं ज्या संसाराच्या मायामध्ये तुकोबाराय का ते संसाराचं सर्व आवरण तुकोबारायचं काढायचा निर्णय देवाने घेतलाय. देवाची भेट होणं म्हणजे काय गप्पा नाही महाराज. कीर्तनात बोला इतक्या सोप्या गोष्टी नाहीच त्या. ऐका, देवाने निर्णय घेतला काय, हा माझ्याकडे यायला निघालाय, माझा तुकोबा मला भेटायला यायला म्हणतोय का, याच्या सभोवतालचं जे आवरण आहे का याचा बाहेर काढायचं. निर्णय घेतला देवाने आणि बस निर्णय घेतला आणि देवाने एक एक पास टाकायला सुरुवात केली. काय, देवाने तुकोबारावरती एक एक पास टाकायला सुरुवात केली. बघूया तुकोबारा माझ्याकडे यायचा 8 तास जरी करत असेल किती संसारामध्ये आणि किती संसारापासून बाजूला आलाय तुकोबारायचा. आता या ठिकाणी देवाने विचार करायची सुरुवात केली. बस देवाने पास एक एक पास टाकायला सुरुवात केली. पहिला पास, तुम्हाला पास हा अर्थ थोडा अवघड जाईल समजायला, सोपा शब्द सांगतो. कुस्ती खेळले, कुस्ती बरोबर. कुस्तीमध्ये 2 गडी असतात आणि 2 गडी एकमेकावरती डाव टाकतात.
बरोबर. पण ऐका, कुस्तीचा नियम असा आहे, दोन्हीकडे तरबेज पाहिजे, दोघांनी एकमेकावरती डाव टाकले पाहिजे किंवा डाव चुकवता आले पाहिजे. पण आता ऐका, जर समोरचा गडी आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल आणि त्याच्यापासून जर हरायचं नसेल तर त्याच्याकरता एक डाव आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, काय डाव आहे ऐका. पहिला डाव असा आहे का आपल्यापेक्षा बलाढ्य शक्तिशाली जर गडी आपल्या समोर असेल त्याच्यावर डाव टाकायचा नाही, एक नियम. दुसरा नियम काय, त्याच्या आर्यात यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. हा कुस्तीच्या पैलवानाचा नियम. आता ऐका, ही लागली कुस्ती देवाची आणि भक्ताची. देव भक्ताची कुस्ती लागली, डाव टाकायला देव आहे आणि डाव चुकवायचा आहे तुकोबा राहायला. तुम्ही म्हणसाल देव भक्ताची कुस्ती लागत असती का? लागत असती महाराज. फरक एवढाच आहे, आपल्या कुस्तीमध्ये आपण जिंकण्याकरता प्रयत्न आहे, समोरच्याला हरवण्याकरता प्रयत्न आहे. देव भक्ताच्या कुस्तीमध्ये आपण हरण्याकरता प्रयत्न आहे, समोरच्याला जिंकवण्याकरता प्रयत्न आहे. विठ्ठल या ठिकाणी डाव टाकायला द्यावे, पाच टाकायला द्यावे. तुकोबरावरती पहिला डाव देवाने टाकला, तुकोबराची धनहानी केली. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये तुकोबारायचं धन गेलं. पहिला डाव टाकला देवाने, तुकोबारायचं धन हिसकावून घेतलं. पण ऐका, तेही तुकोबाराचे गडी काही साधे नव्हते. हा, डाव टाकतो माझ्यावर पण मी तुझ्या आर्यात येणार नाही, लक्षात ठेव. तुकोबारायने त्याच डावाला तोड दिला. काय दिला महाराज? काय तोड दिला? बरं झालं देवा निघाले दिवाळे, बरं झालं देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं या दुष्काळे लागे, बरे दुष्काळे लागे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. दुष्काळे लागे, बरे दुष्काळे लागे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले बस झालं देवा, माझं धन हरपलंय का? बरं झालं दिवाळं काढलं, नाही तर या धनाच्या आशेमध्ये गुंतून पडलो असतो. बरं झालं देवा, धन गेलं माझं. देवाने पाहिलं तुकोबाराय काय आपल्या डावात सापडले नाही, जरा धन गेलं जाऊ द्या. मग काय करायचं? दुसरा डाव टाकला, दुसरा पास टाकला. काय केलं? तुकोबारायची पत्नी मारली. पत्नी मारली तुकोबारायची. आता तरी स्त्रीच्या मोहामध्ये गुंतेल. पण तुकोबाराय होते बा, गडी काय साधा नव्हता महाराज. तुकोबाराय झालं, बाबा पत्नी मारली का? ठीक आहे मारा. तुकोबारायने त्या डावाला तोड दिला. काय दिला? बाईल मेली मुक्त झाली, बाईल मेली मुक्त झाली, बाईल मेली मुक्त झाली, बाईल मेली मुक्त झाली. देवे माया सोडविली, देवे माया सोडविली, बाईल मेली मुक्त झाली, बाईल मेली मुक्त झाली. बस पत्नी मारली महाराज. आणि पत्नी मारल्याचं तुकोबारायने त्या ठिकाणी देवाला पुन्हा, बाबा देवा, अरे कशाला परीक्षा घेतो? पत्नी मारतोस का? बरं झालं बाई मारली का? मायातून सोडवलं. ऐका, पहिलं धनाच्या अपेक्षेतून सोडवलं, आता स्त्रीच्या मायातून सोडवलं.
आता श्रीच्या देवाने पाहिलं काही गडी हातात यायचा दिसत नाही. मग आता ठीक आहे, तुकोबाराला गाव मानताय का? तुकोबारा गोपाला पाटील गावाचे लोक आता मज भिका पावन घरी, आता मज भिका पावन घरी. गोपाला पाटील गावाचे लोक आता मज भिका पावन घरी, आता मज भिका पावन घरी. गोपाला पाटील गावची लोक आता मज कोण भीक घाली. ही अवस्था देवाने केली. काय? तुकोबाराचं धन घालवलंय, पत्नी घालवली, मान घालवलाय. बाबा एक दिवस तर कळस झाला तुकोबाराच्या मानहानीचा. काय कळस झाला ऐका. गावाने तुकोबाराला गाढवावरती बसवावं आणि गाढवावरती तुकोबाराची दिंड काढली. तुकोबाराची दिंड काढली गावामध्ये. आणि दिंड काढत असताना कुणीतरी येऊन आमच्या जिजाईला म्हणावं, आई साहेब अहो तुकोबाराची दिंड काढली तर काढली, गाढवावरती बसून काढली. रागात आल्या आमच्या जिजाई आणि बास पुढे उभ्या राहिल्या आणि ज्यांनी दिंड काढली त्यांना शिव्या द्यायला लागल्या. आणि तुकोबाराला प्रश्न केला, मालक तुमची दिंड काढलीये, गाढवावरती बसवलंय, तुम्हाला गाढवावरती बसवणं कशाला म्हणतात माहित आहे का? तुकोबारा म्हणतात माहित आहे गावले गाढवावर बसणं कशाला म्हणतात, पण ऐक तू यांचा सर्वांचा विचार कर. हे सर्व अनवाने पायाने फिरतायत, इतक्यात रखरखल्या उन्हामध्ये त्या ठिकाणी अनवाने पायाने फिरतात. मला निदान गाढव तरी बसायला दिलं. पहा तुकोबारा. आणि तुला वाटत असेल ना का हे गाढव आहे, तर आमच्या करता ते गाढव नाही. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. इतकं होऊन सुद्धा त्याचा परिणाम तुकोबारापर्यंत जाऊ नये. ऐका, इतका तुकोबाराला त्रास होऊन सुद्धा त्याचा त्रास तुकोबाराला वाटू नये, त्या त्रासाचं दुःख आपल्यापर्यंत पोहोचू नये. ही अवस्था तुकोबाराची होती. देवाकडे जात होते, उगाच नव्हते जात महाराज. देवा तुझे माझे राज्य नाही आणि काचे काज. बस देवा तू सर्व घ्याला, ठीक आहे मला माहिती आहे सर्व माईक हे जाणार आहे, एक ना एक दिवस जाणार आहे, हे मला माहिती आहे देवा. आणि तुझ्यासारखा माझ्याकडून हे काढून घेतो, याच्यापेक्षा माझं भाग्य काय असेल, याच्यापेक्षा काय माझं भाग्य असेल. तुकोबाराच्या जीवनामध्ये दुसऱ्या स्त्रीचा प्रवेश झाला. काय नाव तिचं? जिजाई. पण ती कर्कश होती, ती कर्कश होती, भांडणारी होती. पण तुकोबाराला त्या भांडणाऱ्या स्त्रीचा सुद्धा राग आला नाही. तुकोबाराने देवाला म्हणावं, देवा अरे किती काळजी आहे माझी, तुला बघ ना. जर एखादी सुंदर स्त्री जर माझ्या आयुष्यामध्ये दिली असती तर तिच्या मोहात गुंतून पडलो असतो. श्री द्यावे गुणवंती तिपे गुंते आशा, मनोनी कर्कशा पाठीलावी. देवा अरे एखादी गुणवान जर स्त्री असती तर कदाचित तुझ्याकडे जाण्याची जी माझी दृष्टी होती, भावना होती, कमी झाली असती आणि माझ्या स्त्रीकडे जास्त झाली असती. म्हणून की काय तुला माझी काळजी आहे. कर्कशा पत्नी माझ्या पाठीशी लावली. विठ्ठल विठ्ठल. हो हे सर्व तुकोबाराचं पाच टाकत असताना डाव टाकत शेवटी देव थांबले. देव म्हटले आता बस झालं. म्हटले आता तुकोबाराकडे कुठल्याही प्रकारचा, फक्त आता तुकोबारा आपल्याकडे यायची. देव वाट पाहू लागले. भल्या पहाटी एक दिवस तुकोबाराच्या अंगणात देवे. देव पाहुण्या म्हणून तुकोबाराच्या घरी आले. पण पाहुणे घरात घरात, पाहुणे घरात, पाहुणे घरासी घरासी, पाहुणे घरासी. आज आले ऋषिकेश,
आजी आले ऋषिकेश काय करावं पचार पचार काय करावं पचार आजी आले ऋषिकेश आजी आले ऋषिकेश काय करावं पचार पचार काय करावं वेळ झाली काय माहिती. ऐका एक 10 मिनटं फक्त ऐका. तुकोबराची अवस्था झाली. शेवटी देव एक दिवस तुकोबराच्या घरी आले महाराज. आणि देव आल्याच्या नंतर देवाला विचारलं तुकोबा सावकार आहे का. पहा देवाचं करणी. तुकोबराने म्हणावं देवा अरे सावकारच होतो फक्त तुझं वेळ लागलंय. तुझं वेळ लागलं सावकार होतो. पण ऐका मला दुःख त्याचं नाहीये. माझं धन घालवलं देव मला दुःख झालं नाही रे. माझी पत्नी गेली मला दुःख झालं नाहीये. मान गेला माझं मला दुःख झालं नाही. मुलं मेली माझं मला दुःख झालं नाही देवा. दुःख फक्त एका गोष्टीचं आहे का आज तू माझ्या अंगणात आहे. आज तू माझ्या अंगणात आहे. तुला बसायला जायला माझ्याकडे काय नाही याचं मला दुःख आहे. विठ्ठल 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 याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. ऐका तुम्हाला याचं मी एक दुसऱ्या पद्धतीनं सांगतो. ऐका शेवट गोड व्हावा हे कुणी सांगावं. हे कोणी सांग बरं. ज्याचा शेवट झाला त्याला सांगता येतं का माझा शेवट गोड झाला. आपल्यातला समजा एखादा गेला आणि गेल्याच्या नंतर त्याला सांगता येईल का माझं मरण कसं झालं. मग तुकोबरा हे कसं म्हणू शकतील. किती अभंग आहे. मरण माझे मरून गेले मजला केले अमर किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा. 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 तो झाला सोहळा अनुपम्य. तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण जे केले म्या डोळा. आपुले मरण जे केले म्या डोळा. तो झाला सोहळा आपुले मरण पाहिले म्या डोळा. आपुले मरण पाहिले म्या डोळा. आपल्या मृत्यूचं वर्णन कोणी केलं. तुकोबरायाने. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. कोणी वर्णन केलं. तुकोबरायाने. आता मला सांगता आस्थानी वर्णन कसं करावं त्याचे प्रकार सांगतो. ऐका मनुष्य जन्माला येण्याचे प्रकार सुद्धा 2 आहे आणि मृत्यूचे प्रकार सुद्धा 2 आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, जन्माला येण्याचे प्रकार 2 कसे ऐका. एक जन्म होतो आईच्या उदरातून तो हाडामासाचा. एक जन्म होतो आईच्या उदरातून तो हाडामासाचा जन्म. तो प्रत्येकाचा होतो. पण दुसरा जन्म हा विशेष लोकांचा होतो. विठ्ठल विठ्ठल कुणाचा होतो. श्री गुरुचैनी अनुग्रहे शिष्याशी नवा जन्म जन. दुसरा जन्म आपल्या गुरुच्या मुखातून आहे. त्याला आध्यात्मिक जन्म म्हणतात आणि जो आईच्या उदरातून होतो त्याला भौतिक जन्म म्हणतात. विठ्ठल मृत्यूचे प्रकार सुद्धा 2 आहे. एक आध्यात्मिक मृत्यू आणि एक भौतिक मृत्यू. हाडामासाचा शरीराचा मृत्यू झाला
तर आपतेष्ट रडतील, नातेवाईक रडतील, गणगोत्र नडतील. पण ऐका, ज्यावेळेस आध्यात्मिक मृत्यू होतो त्यावेळेस कोण रडतं माहिती आहे का? हाय हाय करती यम धर्म, हाय हाय करती रात्रंदिवस रडती काम क्रोध माया, 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 यम धर्म हाय हाय धर्म, यम धर्म मनती यम धर्म. ऐका, एक जन्म भौतिक जन्म, दुसरा जन्म आध्यात्मिक जन्म. ऐका, भौतिक जन्म प्रत्येकाचा होतो, पण आध्यात्मिक जन्म होण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. ऐका, या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर मुलं बाळ होणार, शंका नाही. या मानव देहामध्ये आल्याच्या नंतर मुलं बाळ होणार, पण मुलं बाळ होण्याकरता जन्माला आलो असं नाही. या मानव देहामध्ये आल्याच्या नंतर गाड्या बंगले होणार, पण गाड्या आणि बंगले बांधण्याकरताच जन्माला आलो असं नाही. कशा करता जन्माला आलो? आपल्या जीवनाचा उद्धार करू. जे दुःख आपल्या मागे लागले ते सर्वात मोठं दुःख आहे जन्माचं आणि मृत्यूचं. तुकोबाराने एका अभंगामध्ये त्याचा विस्तार केला पहा. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, नित्य भावे भजेल, नित्य भावे भजेत. मनवनी जीव ब्याला, मनवनी जीव ब्याला, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. जीव घाला, मनवनी जीव ब्याला. या मृत्यू लोकामध्ये आलो कशा करता? आपला उद्धार करण्याकरता. ऐका, मनुष्य लग्नाला जातो, लग्नाला गेल्याच्या नंतर लग्नाला गेला म्हणून जेवण करतो का जेवण करायकरता लग्नाला जातो? कशा करता तो? लग्नाला जातो म्हणून जेवण करतो, म्हणून असं म्हणत नाही कोण चला चला लग्न आहे जेवायला जातो, जेवण करता करता लग्न लावून देऊ, असं होतंय नाही. लग्नाला गेला म्हणून जेवण करायचंय, उद्धार करायला आला म्हणून संसार करायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून संसार सर्वस्वी नाहीये. आपला हित कशात आहे आधी आपण शोधलं पाहिजे आणि त्यानुसार संसार केला पाहिजे. अनेक साधनं अनेक उपक्रम या ठिकाणी आपल्याला मृत्यू लोकामध्ये दिले. सर्वचे नियम पाळले पाहिजे महाराज. नियमामध्ये संसार झाला तोच संन्यास. तुकोबाराने काय केलं? संसाराचा त्याग केला का महाराज? नाही केला, पण संसारात असून भगवत प्राप्ती करून घेतली. चला, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबाराय म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड झाला बाबा. त्याचं स्वरूप काय, कशामुळे गोड झाला? अभंगाच्या दुसऱ्या आतानी सिंतीने पावलो विसावा, आतानी सिंतीने पावलो विसावा, आतानी सिंतीने पावलो विसावा, आतानी सिंतीने पावलो विसावा.
आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो ऐका आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुकोबराय म्हणतात. आता निश्चिंतीला पोहोचलो बाबा, चिंता माझ्या जीवनामध्ये राहिली नाही. ऐका, एक 10 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी सेवा संपू. कशाला म्हणावं निश्चिंत अवस्था, काय म्हणावं निश्चिंत कशाला म्हणतात? चिंता नाही त्या ठिकाणी निश्चिंतता. ऐका, प्राप्त अप्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूच्या चित्ता, ते चित्त घातले भगवंता तया नाम निरपेक्षता. कशाला निश्चिंतता म्हणावं? ऐका, वस्तूचा वस्तू म्हणून स्वीकार केला की सुखही नाही दुःखही नाही. वस्तूचा वस्तू म्हणून स्वीकार केला का त्या ठिकाणी सुखही नाही दुःखही नाही. पण वस्तू माझी म्हटलं रे म्हटलं का सुख दुःखाचा जन्म. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, उदाहरण सोपं देतो, जास्त अवघड देत नाही. आमच्या सिस्टीमवाल्या दादांना जर म्हटलं बाबा गाडी चोरीला गेली, काय त्यांची प्रतिक्रिया काय जात असते? लावणाऱ्याला समजत नाही का व्यवस्थित ठिकाणी लावायची? लावणाऱ्याला समजायला पाहिजे यंदा अशी परिस्थिती आहे, काही होऊ शकतं, गाडीही चोरीला जाऊ शकते. लावणाऱ्याला समजत नाही का? बऱ्याच वेळा मी सिस्टीमवाल्या दादाचं ऐकून घेतलं आणि शेवटी त्यांना सांगतात दादा गाडी चोरीला गेली पण तुमची गेली. आता काय कीर्तनाचे सुख. हां, मला म्हणायचं काय, वस्तू वस्तूच्या स्वरूपामध्ये स्वीकारली, सुखही नाही दुःखही नाही. वस्तू माझी म्हटलं का सुख दुःखाचा जन्म, चिंतेचा जन्म. विठ्ठल विठ्ठल. भागवतामध्ये नाथबाबा सांगतात का मोकळ्या अग्नीला कितीही घणाचे घाव घाला, त्या मोकळ्या अग्नीला घणाचा मार बसत नाही. पण त्या अग्नीने जर कधी संगती लोखंडाची केली ना बाबा, का त्या लोखंडाच्या संगतीमध्ये त्याला मार सोसावा लागतो. तसं हा आत्मा हा मुक्त आहे महाराज. हा मुक्त असलेला परमात्मा संगती फक्त शरीराची केली. मुक्त होता परी बळे झाला बद केवनिया चंद्र माझे माझे, केवनिया चंद्र माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बद केवनिया चंद्र माझे माझे, केवनिया चंद्र माझे माझे. तुकोबाराय म्हणतात बाबा हा देहच जर माझा नाहीये तर या देहाच्या संबंधाने येणारे दुःख तरी माझे कसे असू शकतील? कसे असू शकतील? चित्ताच्या ठिकाणी 3 अवस्था आहे, 3 प्रकारचे दोष आहे, मल विक्षेप आणि आवरण. हा सर्वात शेवटचा आवरण नावाचा दोष नाही आहे बाबा. माझं शरीरात जर माझं नाही आहे तर शरीराच्या संबंधाने काय माझं असेल? मी आहे तो कोणी वेगळा आहे. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो विसरून गेलो माझा मी. जो मी आहे तो माझा मला विसर पडलाय, दुसरं काही झालं नाही महाराज. हा देह मी नाही आहे, देहाच्या आत मी आहे. देहाच्या आत ही भावना तुकोबारात झाली बाबा. आता मी निश्चिंत पावलो. या ठिकाणी वेळ भरपूर झाला. उरलेल्या काही वेळामध्ये 10 मिनिटामध्ये आपण कीर्तनाचा समारोप करूया. मोठ्या प्रेमानं या ठिकाणी पंढरीदिशी पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. विठोबा रखो मा